नमस्कार मंडळी. जेव्हा काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खाण्याची इच्छा असते तेव्हा हा मसूर पुलाव उत्तम पर्याय आहे. प्रोटीनने भरपूर आणि बनवायला अगदी सोपा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वप्रथम चॉपिंग करून घेणार आहे. सो मंडळी, आपल्याला इथे असे पातळ पातळ लांब कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत. सो इथे मी एकच मोठा कांदा घेतलेला आहे. मी 2 जणांसाठी ही खिचडी करत आहे. आणि इथे आपण टोमॅटोसुद्धा रफली चॉप करायचे आहेत, म्हणजेच मोठे मोठे कट करायचे आहेत, बारीक कट करायचे नाहीत. तुम्ही बघू शकता, हे पहा अशा पद्धतीचे. तर इथे कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे. आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे. त्यासोबत 1 चमचा जिरं, भरपूर अशा कढीपत्ता घालायचा आहे आणि चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. सो मंडळी, हा चॉपर खूप अप्रतिम आहे. ह्याच्यावर तुम्ही भाकरी, कटिंग, चॉपिंग सगळं काही करू शकता. चपातीसुद्धा इव्हन करू शकता. सो मंडळी, इथे मी 5 ते 6 लसणाच्या कुड्या ठेचून टाकलेल्या आहेत. नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा आलं लसूणसुद्धा घालू शकता, पण फक्त लसूण घाला, खूप छान अशी चव येते. कांदा भाजून झालेला आहे. आपण ह्यामध्ये काहीतरी गरम मसाले घालून घेऊया. तर ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला. तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता. 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आणि कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. सो मंडळी, तुम्ही बघू शकता, ह्याचाच रंग इतका अप्रतिम दिसत आहे. तर मग काही बिर्याणी किंवा खिचडी काहीही असो, खूप अप्रतिम लागते. अर्धी वाटी इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दोन्हीसुद्धा अर्धा तास अगोदर भिजत घातलं होतं. सो मंडळी, तुम्ही जर बासमती तांदळाचा पुलाव किंवा खिचडी करत आहात तर त्याला भिजवल्याने काय होतं, तो छान असा फुलतो. आता आपण तांदूळाच्या डबल पाणी घालायचं आहे. सो मंडळी, 1 वाटी पाणी तांदूळ होतं तर इथे मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण मसाले आणि मसूरसुद्धा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून भरभरून कोथिंबीर घालायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये तूप घालायचं आहे. तुपाने खूप छान अशी मस्त चव येते. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून हा भात आपण शिजवून घ्यायचा आहे. आणि मंडळी, तुम्हाला जर त्या चॉपरची लिंक हवी असेल तर खाली दिलेली आहे, नक्की क्लिक करून नक्कीच ऑर्डर करा. खूप उपयोगी आहे. सो मंडळी, 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, मस्त असा भात किंवा पुलाव, खिचडी काहीही असो, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते शिजलेलं आहे आणि अप्रतिम सुगंध सुटलेला आहे. हे पहा, मस्तच, आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. बाय.